तिथेच त्यांना मैयादेवी भेटल्या. या मैयादेवी कोण? साक्षात आदिमाया आहेत. त्या मूळच्या जर्मन आहेत, मिस मार्गरेट उंटरडंकन नावाच्या, पण सगळेजण त्यांना मैयादेवीच म्हणतात. का हो, आज दिसतील का आम्हाला त्या? नाही, आज नाही आपल्याला दर्शन घडायचं त्यांचं. आजारी आहेत त्या, काख मांजऱ्या झाल्यात त्यांना. म्हणजे ते काख मांजऱ्या म्हणजे ते काखेत 7-8 पोर येतात ते. अहो मलाही झालं होतं एकदा, पण आदिमायेला काख मांजऱ्या. अहो हीच तर लीला आहे. गुरुदेवांना एकदा कुत्र न चावता हायड्रोफोबिया झाला होता. हायड्रोफोबिया, कुत्र न चावता. अहो भक्तांचे रोग हे लोक आपल्या अंगावर घेतात. तिकडे बंगलोर मधल्या भक्ताला गुरुदेवांच्या कुत्र चावलं, त्याने गुरुदेवांचं स्मरण केलं आणि इकडे गुरुदेवांच्या अंगात विष भिनायला सुरुवात. माझ्या मनात माझा हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर हे गुरुदेव आणि मैयादेवी आपसात समजुतीने वाटून घेतील तर काय मजा येईल असा एक विचार येऊन गेला. पण साहेब, तुम्ही गुरुदेवांचं इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का? काय इन ट्यून विथ द ट्यून म्हणजे साहेब, ह्या सगळ्या युनिव्हर्सल केओस मधून एक कॉस्मॉस निर्माण होताना सुप्रा कॉन्शियसच्या पातळीवरून ऑकल्ट एक्सपिरियन्सेस घेताना. पण साहेब, तुम्ही एकदा गुरुदेवांचं इन ट्यून विथ द ट्यून वाचाच. 50 रुपये किंमत आहे. का हो, तुम्ही वाचलंय का? वाचलंय? काय सांगू साहेब, मीच लिहिलंय. गुरुदेव एकदा स्वप्नात आले, म्हणाले लिही, लिहून टाकलं. तेवढ्यात एक मद्रासी गृहस्थ उभा राहिला आणि म्हणाला सायलेन्स. हे कोण हो? प्रोफेसर कुंभकोणम. गुरुदेवांच्या मागून स्वतः गुरुदेव व्हायची इच्छा आहे यांची. एकदम बोगस माणूस. पण काय करणार, गुरुदेवांचा गाववाला पडला. सगळीकडे वशिलेबाजी आहे साहेब. अध्यात्मातही वशिलेबाजी सुरू झाली आहे हे मला ठाऊक नव्हतं. तेवढ्यात त्या प्रोफेसर कुंभकोणमनी सुरुवात केली. ब्रदर्स अँड सिस्टर्स, our most reverend Gurudeva has ordered me to start the prayer today. But before I do that, there will be complete silence for 1 minute when you all will do dhyanam of our most reverend Gurudeva. आणि मग सगळ्यांनी डोळे मिटले. मी हळूच डोळे उघडून बघितले तर प्रोफेसर कुंभकोणम चोरून माझ्या शेजारच्या तरुणीकडे पाहत होता. मी म्हटलं बहुतेक आध्यात्मिक पातळीवरून पाहत असते. पण ते मिनिट संपेन. इतक्या शांततेची जागेपणी मला सवय नसल्यामुळे त्रास व्हायला लागला. अहो दुखवट्याच्या ठरावाच्या वेळी मला असाच त्रास होतो. त्यावेळी तर मला हसू येईल की काय अशी भीती वाटते. तेवढ्यात ठाय छिक, मी म्हटलं आप्पा भिंगारड्या. त्याची ही पेटंट शिंक आमच्या ऑफिसात गेली 17 वर्ष चालू आहे. मिंगारड्याच्या त्या भयाकारी शिंकेमुळे भक्त मंडळींचे डोळे खाडकन उघडले. पण मिंगारड्याला त्याचं काहीच नव्हतं. तो शेजारच्या गोऱ्यापान पारशींच्या उघड्या पाठीकडे पाहत दाढी खाजवीत बसला होता. मग प्रोफेसर कुंभकोणमनी त्यांची प्रेयर म्हणायला सुरुवात केली. या प्रोफेसर कुंभकोणमचा आवाज काय वर्णावा. वा वा वा. आपल्या आवडत्या म्हशीपासून 5-6 वर्षे ताटातूट झालेला रेडा जितक्या गोड आवाजात रेकेल तितक्या गोड आवाजात हा प्रोफेसर कुंभकोणम गात होता. वातापि गणपतिं भजेहं वातापि परमा. आणि मध्येच बनियनमध्ये ढेकून चालल्यासारखा सरे ग गरे सा सरे सा सरे ग ग गरे पा पा. अरे एकदाची त्याची प्रेयर संपली. मग त्या हॉल कुठेतरी शंख फुंकला. त्या हॉलमधले झुंबर दिवे वगैरे लागले. समोरचा पडदा बाजूला झाला. मग हातात मागून मोरपिसांचा पंखा घेऊन सुवर्णा कपूर आली. तिच्या मागून एक दाढीवाला पांढरी कफनी घातलेला गृहस्थ आला. हेच ते गुरुदेव. सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्या शेजारच्या ती सुंदर तरुणी आणि तिची आई यामुळे कुठल्या तरी संस्थांच्या माजी राणी साहेब आणि राजकन्या
आहे की काय बघून घेतलं, नव्हती. तिकडे प्रोफेसर कुंभकोणम चिमट्याने नोटा उचलून मखमली पेटीत टाकत होता. चिमट्याने नोटा उचलत होता, नोटाला हात लावत नव्हता. राणी साहेबांनी 500ची नोट टाकली. लाजे काजेस तो मीही खिशात हात घातला, बघतो तर 100ची नोट. गुरु माऊली हा काय चमत्कार म्हणून त्यांचे पाय धरणार. तेवढ्यात मला आठवलं की तो डगला बाळासाहेब जगदाळेंचा होता आणि त्या सज्जन माणसाने खिसे बिसे न चाचपता मला तो तसाच दिला होता. मी आपल्या गर्दीत नुसताच लुडबुड करून जागेवर येऊन ध्यानस्थ बसलो. पुढे स्थिरस्थावर झाली. गुरुदेवांनी एकदम आत श्वास सोडला आणि म्हणाले, हु आर यू? मला वाटलं मलाच विचारतात. मी आपलं सर, माय, नेमीज वगैरे वाक्य जोडायला सुरुवात केली. तेवढ्यात पुन्हा म्हणाले, हु आर यू? आता आली का पंचायत? हु इज ही? हु इज ही म्हणून त्यांनी वर बघितलं. मी वर पाहिलं, वर काहीच नव्हतं. हु एम आय? आमच्या लहानपणी आम्हाला इंग्रजीत शिकवायचे. हु इज ही? ही इज अ बॉय. हु इज शी? शी इज अ गर्ल. त्या चालीवर गुरुदेव विचारत होते, हु आर यू? हु इज ही? हु एम आय? आणि मग त्यांनी त्या प्रश्नाची उत्तरं द्यायला सुरुवात केली. He is the you in the eye of the you, in which you of the you and I of the you are you in the you. माझी दोन्ही ब्लड प्रेशर एकदम सुरू झाली आणि तो शेजारचा गोवर्धन भाई म्हणतो कसा, चला तू इंग्लिश बोले छे नी, फाईन. काही वेळानंतर मला ते गुरुदेव सगळ्यांनाच यू 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 करत, सगळ्यांच्याच गळ्यात साखळ्या घालून, सगळ्यांचं आर्यभूषण करून सगळ्यांनाच यू 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 करतायत असं वाटायला लागलं. त्यातून तो उदबत्त्यांचा वास, राजकन्येच्या दिशेने येणारा मोगऱ्याचा सुगंध आणि गुरुदेवांचं द इटर्नल स्पिरिट ऑफ द ब्लिस इन सुप्रा कॉन्शियसनेस वगैरे वगैरे, याच्यामुळे काय झालं कोणास ठाऊक, काही वेळानंतर कोणीतरी मला धक्का मारते अशी जाणीव झाली. बघतो तर कायकिंग गोपाळ मला जागा करीत होते. सगळा हवा रिकामा झाला होता. धोंडोपंत, यू आर व्हेरी फॉर्च्युनेट. हा, अहो बसल्या जागी असलं समाधी लागायचं म्हणजे तुमचं पूर्व पुण्य ग्रेट असलं पाहिजे. मी निमूटपणे बाहेर आलो. बाहेर माझ्या फाटक्या चपला माझी वाट पाहत निमूटपणे पडल्या होत्या. त्यांना बिचाऱ्यांना पोटासाठी तोडवायची वाट माहीत, ही अध्यात्माची वाट त्यांना नवीनच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळासाहेबांचा डगला आणि त्यांचे 100 रुपये इमानाने जाऊन परत केले. अहो दुसऱ्याचे पैसे बसल्या जागी खायला मी गुरुदेव थोडीच होतो. बाळासाहेबांनी विचारलं, हा मग काय म्हणाले गुरुदेव? गुरुदेव म्हणाले, ही इज द यू इन द आय ऑफ द यू इन द यू. अहो म्हणजे काय? म्हणजे आमच्या बाबांच्या शब्दात सांगतो. बाबा म्हणायचे, ब्रह्मदेवाने एवढी सगळी सृष्टी निर्माण केली आपली 4 टाळकी वापरून, पण त्याचा आवडता प्राणी गाढव. तेव्हा मनुष्य प्राण्यातही त्याने गाढवाचा अंश सढळ हाताने घातलाय. जगात कुंभार थोडे गाढवेच फार, तस्मात कुंभार हो गाढवांस तोटा नाही.